सांग कधी कळणार तुला भाग 38. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. काय ग, एवढी का अपसेट आहेस? राजच्या आवाजाने रिया भानावर आली. काही नाही रे, असंच. सुशांतला मिस करते. ती मानेनेच हो म्हणाली. येईल ना, इतकं काय? आणि असला तरी तुझं कोणतं पटतं त्याच्यासोबत? राज म्हणाला. सटप राज, ह्यावेळेस माझी कुठलीही भंकस ऐकण्याची इच्छा नाही आहे. रिया म्हणाली. अरे यार, काय खोटं बोलतोय का मी? तुझं म्हणजे कसं आहे ना, तुझं माझ्या जमेना, न तुझ्या वाचून करमेना. त्याला येत असेल का रे माझी आठवण? हे अजिबात नाही. तो तर मस्त मजा मारत असणार. तो तर म्हणत असेल, बरं झालं मला 10 दिवस रियापासून सुटकारा मिळाला. राज, निदान मला चांगलं वाटावं म्हणून तरी चांगलं बोल रे. हे बघ, मी खरं बोलतो. कुणाला चांगलं वाईट वाटावं म्हणून नाही. तिचा पडलेला चेहरा पाहून राज म्हणाला. अरे यार दिदू, जस्ट किडिंग. तो तो पण तुला तितकाच मिस करत असणार. आणि तू म्हणजे ना, कशाचेही टेन्शन घेऊ शकते हा. आणि इतकं काय आठवत बसायचं? आली आठवण की करायचा कॉल. इतक्यात सुशांतचाच कॉल आला. हाय रिया, काय करते? सुशांत म्हणाला. काही नाही, रिया म्हणाली. मला मिस करत होती ना? सुशांत म्हणाला. हे का मिस करू मी तुला? रिया म्हणाली. हे बघ रिया, तू ना जास्त स्मार्ट बनण्याचा प्रयत्न नको करत जाऊ. तुला आधीही म्हणालो, तुझा चेहरा कोऑपरेट नाही करत. काय प्रॉब्लेम आहे यार? ह्याचा थोडंही खोटं बोलले की लगेच पकडतो. ती मनातच विचार करत होती. मग बोलायचं नाही ना खोटं? तो म्हणाला. आणि तसंही तुला ऑफिसमध्ये एकटीला करमत नसेल ना? कारण आता सवय झाली आहे ना माझी. सुशांत म्हणाला. असं काही नाही हं. उगाच इतकं स्वतःला ग्रेट समजू नको. मला सवय आहे एकटीला मॅनेज करण्याची, रिया म्हणाली. दॅट्स रिअली गुड. पण मला काय वाटतं की आता तुला सकाळी कोण उठवत असणार? तू भांडण कुणाशी करत असणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तू माझ्या हातचं जेवण मिस करत असणार. पण असं तर काहीच नाही. एनिवे, मला असं उगीचच वाटलं, सुशांत म्हणाला. अरे ह्याला कसं कळलं की मला एक्झॅक्टली काय वाटतंय? आणि मी तर हे डायरीमध्ये पण लिहिलं होतं. किती चांगलं ओळखतो सुशांत मला. जाऊ दे रिया, तू काही मान्य करणार नाही की तू मला मिस करते, सुशांत म्हणाला. तुला तर येत नसेल ना माझी आठवण? त्यासाठी माणूस लक्षात असावं लागतं. रिया हे बोलून गेली, पण त्यानंतरची सुशांतची शांतता पाहून तिला लक्षात आलं की आपण चुकीचे बोललो. सॉरी सुशांत. म्हणजे? ठीक आहे रिया, खरं बोलती तू. तो आतून दुखावला गेला हे तिला कळलं. सुशांत, मला तुला दुखवायचं नव्हतं, पण निघून गेलं. ठीक आहे रिया, मला नाही वाटलं वाईट. आणि खरं तर ह्या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास तुलाच होतो, माझ्यापेक्षाही जास्त. रिया ह्यावर काहीच बोलली नाही. रिया, तू का त्या गोष्टीचं इतकं टेन्शन घेते? मी तुला एकदा बोललो ना की मी नाही सोडणार तुला एकटीला. नाही आठवलं तरीही? मग का? आणि आपण नेहमीच सोबत राहू ना? सुशांत म्हणाला. सुशांत, सोबत राहिल्याने फक्त सवय होते, प्रेमाचं काय? रिया म्हणाली. आता मात्र सुशांत गप्पच झाला, कारण त्याच्याकडे काही बोलायलाच नव्हतं. सुशांत ऐकतोय ना? रिया, मे बी इथे रेंजचा प्रॉब्लेम येतोय. विल कॉल यू बॅक. आणि त्याने कट केला. किती दिवस असा पळ काढणार तिचा? प्रश्न बरोबरच होता. काय चुकीचं बोलत होती रिया? पण मी काय सांगणार तिला? आणि जे काही सांगायचं तर फोनवर तर मुळीच नाही. तिने खरंच खूप मनापासून प्रेम केलंय माझ्यावर. ह्या परिस्थितीत ती नाही गेली मला सोडून, हेच खरं प्रेम असतं. आणि ह्याच तिच्या स्वभावामुळे तिलाही कळत नाही आहे की ती माझ्या आणखीनच जवळ येत आहे. पण ह्यानंतर नाही. आता मी रियाला बोलणार, ते समोरच. नको, आता फोनवर बोलणंच नको. परत काहीतरी विषय निघतो, पुन्हा ती दुखावली जाणार आणि माझाही मूड जाणार. त्यापेक्षा नकोच. ठेवला फोन. सुशांतकडे कधीच नसतात माझ्या प्रश्नांची उत्तर. अजून किती दिवस पळणार आहे ह्या प्रश्नांपासून काय माहिती. आणि मी एकटीनेच ह्या गोष्टींचा विचार करून काही फायदाही नाही. असेच दिवस चालले होते. पण ह्या दिवसांमध्ये सुशांतने रियाला एकदाही कॉल केला नाही किंवा साधा मेसेजही केला नाही.
रियाने त्याला 1-2दा कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने त्यालाही रिस्पॉन्स दिला नाही. काय झालंय सुशांतला? साधा फोनही नाही करत आहे. बरं, मी केला तरीही उत्तर देत नाही आहे. काय झालं असेल ह्याला? माझं काही चुकलं का? की माझ्या कुठल्या गोष्टीचा राग आला? अरे मग सांगायचं ना, असं करतं का कोणी? मी त्याला उगाचच बोलले त्या दिवशी, म्हणून तर नसेल टाळत ना. असं असेल तर का बोलले यार मी त्याला? निदान त्याआधी बोलत तरी होता. एकतर आधीच मला त्याच्याशिवाय करमत नाही आहे आणि त्यात ह्याचा अबोला काय समजायचं माणसाने. पण माझा थोडा तरी विचार करायचा. आता माझ्याकडेही वाट पाहिल्याशिवाय दुसरा इलाज नाही आहे. आता फक्त उद्याचा दिवस. हो, आणि मला उद्या घरी जायला हवं. परवा सुशांत येणार ना? किती दिवस झाले रियाला कालही नाही केला. तिला एकदाही बघितलं नाही. ठीक असेल ना ती? असेलच. तसं ऑफिसमधून आणि राजकडून काढून घ्यायचो मी तिची माहिती, पण तिच्याशी नाही बोललो एकदाही. किती वाट पाहिली असेल बिचारीने माझी, आणि तिला रागही आला असेल माझा. साहजिकच आहे म्हणा, पण मी तरी काय करू? आता आणखीनच नव्हतं दुखवायचं मला तिला. नकळतपणे का होईना, पण कुठल्या विषयाचा त्रास होईल सांगता येत नाही. झालं आता, इथलं कामही झालं. मी ना उद्याच निघतो. म्हणजे रिया जेव्हा परवा घरी येईल तेव्हा तिला सरप्राईज मिळेल. येस, मी असंच करतो. म्हणजे रियाला किती आनंद होईल आणि तिचा सगळा रागही निघून जाईल. बस आता फक्त आजची रात्र इथे काढायची. उद्या मी घरी आणि परवा मला रिया भेटणार. इतक्या रात्री कोण आलंय? मी पण काय बावळट आहे? इतक्या रात्री चोराशिवाय दुसरं कोण येणार? बापरे, आता काय करू? सुशांत पर घरी नाही. कुणाला बोलवू? गेटच्या आवाजाने रिया चांगलीच घाबरली होती. काय करू यार? तिला दरवाजा उघडण्याचा आवाज आला. चावी तर माझ्या आणि सुशांतशिवाय इतर कुणाकडे नाही आहे. सुशांत तर आज रात्री येणं मुळीच शक्य नाही. मग चोर? पण त्याच्याकडे चावी कुठून आली? पण दाद द्यायला हवी. किती कॉन्फिडन्स आहे. डायरेक्ट चावीने दार उघडून चोरी? पण हा विचार करण्याचीही वेळ नाही आहे. आता काय करू? मी लपून राहिलेलंच बरं. हो, उगाच त्याला दिसलं आणि मला काही केलं तर? ह्या विचारानेच तिला घाम फुटला आणि ती सोफ्याच्या मागे लपली. मी उगाच आले इकडे. यायलाच नको होतं. झाली असती चोरी तर झाली असती, पण असं जीवावर तर बेतलं नसतं ना. ती तिच्याच विचारात होती. आता मात्र तिला सगळे 33 कोटी देव आठवत होते. इतक्यात हॉलमधले लाईट्स ऑन झाले. अरे बापरे, काय हिंमत! लाईट्स पण ऑन केले. फारच कॉन्फिडंट आहे हा चोर. ती पुटपुटली. मी काय करू? उजेडात तर मी सहज दिसेल. माझं काही खरं नाही आता. झालं, संपलं सगळं. आता लपूनही काही फायदा नाही. तिने त्याच्याकडे हळूच बघितलं. सुशांत? छे, तो कसा असणार? मला तर हल्ली कुठे पण सुशांतच दिसतो. म्हणून काही ह्या चोरामध्ये पण तो दिसावा? तिला तिचंच आश्चर्य वाटलं. अरे हा सुशांतच आहे. बॅग्स पण आहेत ना त्या ह्याच्याकडे. आवाज देऊन बघू का? हो, असंच करते. आणि तिने हळूच आवाज दिला. सुशांत? त्याने मागे वळून पाहिलं आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. रिया, तू काय करते इथे? म्हणजे तू खरंच सुशांत आहे? ती म्हणाली. खरा सुशांत म्हणजे? त्याला काहीच कळत नव्हतं रिया काय बोलत होती. आणि हे काय? ही काय अवस्था करून घेतली स्वतःची? किती घाम आलाय तुला? काय झालं रिया? तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत तो म्हणाला. काही नाही, ती म्हणाली. असं कसं काही नाही? एकदा स्वतःकडे बघ जरा. काय अवस्था झाली आहे? कुणी आलं होतं का? तू घाबरलेली का दिसत आहेस? सुशांत म्हणाला. अरे काही नाही झालं. आणि काय रे, तू आता कसा काय आला? तू उद्या येणार होता ना? ती म्हणाली. हो, पण माझं काम कालच झालं. म्हटलं मग एक दिवस आधी जाऊन तुला सरप्राईज द्यावं, पण झालं उलटंच. अरे मग आधी सांगायचं ना. आणि असा चोरासारखा का आला? चोरासारखा कुठे? माझ्या चावीने दार उघडून आलो. मी काय येऊ माझ्याच घरात चोरासारखा? आणि काय गं, हे मी तुला विचारायला पाहिजे की तू इथे काय करते आहे? तू पण उद्याच येणार होती ना? हो, पण मला वाटलं तू येण्याच्या आधी जावं आणि सरप्राईज द्यावं, म्हणून इथे एकटी थांबणार होती. कशाला रिया? रिया, तू म्हणजे ना सरप्राईज किलर आहेस. माहिती आहे का? सगळी वाट लावली माझ्या सरप्राईजची. उलट तुला पाहून मीच सरप्राईज झालो. एकंदरीत काय तर आपल्या दोघांच्याही मनात एकच होतं.
पण इतकं घाबरायला काय झालं होतं ग तुला? अरे ती वेळच तशी होती. जाऊ दे. पण आता आलास ना तू. आता काही टेन्शन नाही. आता मी बिनधास्त आहे. आणि खरं सांगू का, मला ना अजूनही विश्वास नाही आहे की तू आलाय. आज जर माझ्या जागी खरंच चोर आला असता तर काय केलं असतं? तुला कळतं कसं नाही ग? आता तो चिडला होता. सॉरी, ह्यानंतर नाही होणार असं, रिया म्हणाली. नाहीच होणार, कारण मी असं काहीच होऊ देणार नाही. मी तुला ठेवणारच नाही एकटीला. तो बोलून गेला, पण त्याच्या बोलण्यात राग अजूनही होता. रिया त्याच्या जवळ येऊन म्हणाली, सॉरी ना, मला पण पटलं की तू बरोबर बोलत होतास. नव्हतं राहायला पाहिजे मी एकटीने. ठीक आहे, तो म्हणाला. तिला इतक्या जवळून प्रत्यक्ष पाहून सुशांतला खूप छान वाटत होतं. कितीतरी वेळ तो तिच्याचकडे बघत होता. तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून त्याच्या प्रवासाचा क्षीण कुठल्या कुठे गेला. अरे असा कसा काय बघतोय? ती लाजून म्हणाली. तिच्या बोलण्याने तो भानावर आला. काही नाही, खूप दिवसांनी खूप छान वाटतंय. शेवटी आपलं घर ते आपलं घर. हो, मला खूप भारी वाटतंय, माहिती आहे का? म्हणजे मला खरंच वाटलं नाही की तू असा अचानक येशील. मस्त होतं सरप्राईज. थोडं हारर होतं, पण मस्त वाटलं. तो तिच्या डोक्यावर एक टपली मारत म्हणाला. आता पटलं. सुशांत, काय रे? आणि काय रे, इतक्या दिवस एक साधा फोन नाही, मेसेज नाही. मी केला तर त्यालाही रिस्पॉन्स नाही. रिया म्हणाली. कामात होतं ग. राहू दे. इतकं कोणतं काम होतं की तुला 5 मिनिटे पण माझ्यासाठी नाही काढता आले? की तुला माझी आठवणच नाही आली? रिया म्हणाली. हां, तन्वी होती ना. आणि तुला माहिती आहे का रिया, तिनं परफेक्ट आहे अगं सगळ्याच बाबतीत, इव्हन कुकिंगमध्ये पण. मग तिच्यासोबत वेळ कसा जायचा कळायचाच नाही, तो मुद्दामून म्हणाला. मग राहायचं ना तिथे, इथे कशाला आला? रिया आता मात्र चिडली. हां, राहिलो असतो, पण मला त्या इनपरफेक्ट रियाची सवय झाली ना, मग आलो. रियाने त्याला मिठीच मारली. सुशांत, किती घाबरले होते मी, माहिती आहे का? वाटलं आवडली आता तुला ती. रिया म्हणाली. का? विश्वास नव्हता माझ्यावर? तो म्हणाला. होता, पण तुला मी आठवतच नाही ना. मग होऊ शकतं ना की तुला दुसरं कुणी आवडू शकतं. आणि असं झालं असतं तर मी काहीच नसते करू शकले. त्याने तिच्या ओठांवर हात ठेवला आणि म्हणाला. का सारखा सारखा हाच विषय काढायचा आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा? ह्यानंतर हा विषय कधीच नाही काढायचा, सुशांत म्हणाला. पण सुशांत, नाही, काहीच नाही बोलायचं. चल आता आराम कर. आणि त्याने तिला शांत केलं. सुशांतने बॅग्स त्याच्या रूममध्ये नेऊन ठेवल्या आणि त्याला काहीतरी आठवलं म्हणून तो बाहेर आला. रियाचं त्याच्या ओपन सॅककडे लक्ष गेलं. तिने सहज म्हणून पाहिलं तर त्यात तिला बुक्स दिसले. तिने सहज म्हणून पाहिलं तर तिला शॉकच बसला, कारण ते तिचे बुक्स आणि डायरी होती. तिने पटकन काढून घेतली आणि लपवून ठेवली. बापरे, म्हणजे सुशांत किती खोटारडा आहे हा. माझी डायरी ह्यानेच नेली चोरून. तिला ह्याच क्षणी सुशांतचा खूप राग येत होता. पण मलाही बघायचंच आहे की अजून किती खोटं बोलणार आहे हा. इतक्यात सुशांत तिथे आला. का ग, झोपली नाही का? त्याने विचारलं. नाही रे, झोपते आता, ती जबरदस्तीने हसून म्हणाली. तिने फक्त डोळे मिटले, पण तिच्या मनात अजूनही तेच विचार चालू होते. सुशांतचं त्याच्या बॅग्सकडे लक्षच नव्हतं. त्यामुळे तो मात्र निश्चितपणे झोपला.